केतन अग्रवाल हत्याकांडात रोज खळबळजनक खुलासे होतात। या प्रकरणाच्या मुळात जाण्यासाठी पोलिसांकडून आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची कसून चौकशी केली जाते। आरोपी सिया आणि चेतन चौधरीला न्यायालयात हजर करण्यात आलं। दोघांनाही 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान आज कोर्टात झालेल्या युक्तिवादादरम्यान चेतनच्या वकिलांनी ही अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय। मोबाईल सियाकडे होता, मग यासाठी चेतनच्या कस्टडीचा काय संबंध असा सवाल त्यांनी केलाय। यासोबतच दरम्यान दोघांना लोहगडावरती नेऊन नाट्य रूपांतर करणार असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केलाय। आज पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं होतं। न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांच्या रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी जी पोलीस कस्टडीची कारणं दाखवलेली होती त्या कारणांवरती आज युक्तिवाद झाला। दोन्ही बाजूंची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांची पोलीस कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवलेली आहे। आज आम्ही मीडिया ट्रायलवरती निर्बंध करावा यासाठीची विनंती कोर्टाकडे केलेली आहे। त्याचप्रमाणे ह्या केसमध्ये इल्लीगल अरेस्ट झालेली आहे सियाची, याबद्दलचा सुद्धा एक अर्ज दाखल केलेला आहे। त्या अर्जावरती सुद्धा सुनावणी झालेली आहे। कोर्ट त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।